हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता सकाळच्या नाश्त्याची तयारी सुरू आहे. तर मी तर पोहे करायचे होते, त्यामुळे कांदा, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर सगळं बारीक कट करून घेतलं होतं. लोखंडाच्या कढईमध्ये करायचे होते, त्यामुळे लोखंडाची कढई गरम केली, शेंगदाणे वगैरे घालून छान असं पोहे तयार केले. चला तर या तुम्ही पटकन नाश्ता करायला. तर थोडेसे पोहे शिल्लक राहिले होते, तर ते तसंच मी झाकून घेतले आणि संचितच्या पप्पांना दोघांना दिले आणि ही आहे माझी नाश्त्याची प्लेट. तर या पटकन तुम्ही नाश्ता करायला. तर नाश्ता वगैरे झाला. संचितचे आता 2च पेपर राहिले होते, त्यामुळे संचितला आता लवकरच उन्हाळा सुट्टी पण लागते आणि मग आता माझी चालली स्वयंपाकाची तयारी. तर स्वयंपाक थोडासा लवकरच करते मी, कारण आता एक्झाम संचितचे सुरू असल्यामुळं मग त्याला टिफिन वगैरे काय म्हणजे देऊ नका म्हणलेत. त्यामुळं स्कूलमधून आला की मग भूक लागते त्याला, त्यामुळं मग आता पटकन स्वयंपाक करून घ्यावं म्हणलं. तर हे आहेत तर जे सकाळी नाश्त्याला बनवलेले पोहे, तर ते आता शिल्लक राहिले होते, तर ते असा एका डब्यामध्ये काढून ठेवायला लागले मी. आणि ह्याच्यामध्येच आता मी वांगं बनवणार आहे. वांग्याचा रस्सा करणार आहे थोडासा तिखट असा. तर वांगी धुवून घेतलेत आणि आता कढईला पण धुतले, काय घासायची गरज नव्हती. तेलकटच कढई होती, त्यामुळे पोहे साईडला काढून तिला धुवून घेतलं. आता हे आहे मिक्सरचं भांडं. तर आता मसाल्याची थोडीशी तयारी करते. इथं एक टोमॅटो घेतला आहे. टोमॅटो, खोबरं, थोडासा कांदा असं घालून मी मसाला तयार करून घेणार आहे. आणि त्या डब्यामध्ये अद्रक ठेवलं आहे, तर आता अद्रक पण थोडंसं घेते. थोडीशी अद्रकची साल काढायची. अद्रक, लसूण वगैरे असं घातलं की आज मी वांगं थोडंसं वेगळ्या पद्धतीने करते. म्हणजे असं थोड्याशा पातळ पातळ अशा काप करून करणार आहे. रस्सा तिखट करणार आहे. कधी कधी भरून करत असते, कधी कधी काप करून करत असते, कधी कधी सुक्कं करत असते. सुक्कं पण छान लागतं, कधी तर बनवत असते मी. तर इथं सगळे आहे तर कांदा, टोमॅटो सगळं आहे तर कट करून घेतलं मी आणि आता हे मिक्सरमध्ये याचं वाटण तयार करायचं. वाटण आपलं छान तयार झाले आणि तर मी काय करतो, ती माझा स्वयंपाकाची तयारी सुरूच झाली ते आणि संचित पण आला होता. संचितचं स्कूल आता जास्त नाही, एक्झाम झाले की लगेचच सुटतं. त्यामुळे संचित आणि संचितचे पप्पा दोघं खेळत होते बॉल. तर मी असं तेल वगैरे टाकणार तोपर्यंत हे बघ त्यांनी इकडं घड्याळ फोडून ठेवलं. तर मोठ्याच्या मोठा बॉलनी कोण खेळता का? घरात खेळायची जागा आहे का सांगा? तर हे भिंतीवरचं घड्याळ वरून त्याला बॉल लागला आणि बॉल लागल्यामुळं खाली पडून सगळं फुटलं घड्याळ. मग हे माझं स्वयंपाक चालू होता, तर ते निम्मं काम तसंच तिथं ठेवलं आणि मग आता हे इथलं आवरायला घ्यायला लागले मी आणि संचित दात काढतोय. का आपला हसत बसलाय आणि काय रागवलं पण नाही त्याला. लहान मुलांना असं काय केलं रागवलं की मग त्यांच्या मनात भीती बसते असं. त्यामुळं म्हणलं जाऊ दे, आता काय फुटलेलं फुटलं. मग हे सगळं आता मी सगळं गोळा करून ठेवायला लागले. काचा वगैरे पायात वगैरे घुसलं की अवघड असतं. त्यामुळे त्याला म्हणलं तू नीट शांत व्यवस्थित वर बस म्हणलं, खाली काही येऊ नको. आणि मग असा एकदम मोठ्याच्या मोठा तुम्ही आता आवाज ऐकलाच असेल, त्यामुळे तिथला मी जो वॉईस आहे ओरिजिनल तर तो मी कमी केला नाही. त्यामुळे तुम्ही अजून एकदा ऐकू शकता. किती मोठ्याच्या मोठा असा आवाज आला. मी अशी एकदम हे झाले, म्हणलं कशाचा आवाज यायला लागला एवढं, काय बघते येऊन तर म्हणजे फुटलं आहे असं मला माहिती झालं होतं, पण काय फुटलं असेल हे कळेना. येऊन बघते तर काय घड्याळ फोडून ठेवलं होतं. तर हे सगळे काचा वगैरे सगळं नीट सगळं झाडून घेऊन बघितलं. आता खरं तर काल तर माझा व्हिडिओ आलाच नाही आणि घड्याळ फुटून पण हा व्हिडिओ तसं म्हणलं तर 1-2 दिवस झालं आणि अजून पण झाडून घ्यायला लागलं ना सगळं कुठं सोफ्याच्या खालून ते एखादा तुकडा असा निघतोयच काचेचा. त्यामुळं काचेची भांडी किंवा काय पण काचेचं असं वरून पडलं ना तर त्याचे तुकडे एकदम लांबपर्यंत कुठल्या कुठल्या कानाकोपऱ्यात जाऊन बसते. त्यामुळे ते नीट व्यवस्थित झाडून घ्यायला लागते. नाही बघा इथं हसतोय, हाय म्हणतोय. तर हे आता मी सगळं भरून घेतलं आणि बाहेरच टाकून दिलं डायरेक्ट. आणि घड्याळ पण चालू होतं, त्यामुळं घड्याळाला पण सगळं ह्या काचेचं टाकून दिलं आणि हे घड्याळ आता बंद पडलं होतं वरून पडल्यामुळं. आतून किती नवीन नवीन दिसते. ह्याचा सेल पण निघाला होता. आता हा सेल बसतोय का बघत होते मी. थोडंसं सेटिंग वगैरे बिघडलं. आता वरून एवढं पडायचं म्हणल्यावर ते काय नीट आता म्हणजे तसं सेल टाकल्यावर चालू झालं होतं. पण असं आहे काय तर होतं. त्याचे काच टाकून पण नंतर मिळणार नाही. तर नंतर आम्ही काय केलं होतं, गेलतो नंतर काचेचं वगैरे बघायला. पण ते काय म्हणले काचेचं हे नाही, काच अशी प्रॉपर वगैरे बसत नाही असं म्हणले होते ते. त्यामुळे नंतर असंच असतं काहीतरी आता काच बसणार मिळून नंतर हे घड्याळ ज्यावेळेस आता इथं बघू शकता तुम्ही. मी हे घड्याळ सेल वगैरे टाकल्यावर चालू झालं होतं आणि नंतर जवळपास हे घड्याळ फुटून हे बघा 1:30 वाजत आल्या होत्या. घड्याळाचं टायमिंग पण बघू शकता तुम्ही. 1:30 वाजत आल्या आणि घड्याळ चालू होतं आणि मग ते नंतर असंच भिंतीवर लावलं होतं. जवळपास संध्याकाळपर्यंत चालू होतं आणि घेऊन जाताना मी पिशवीमध्ये घेऊन गेले होते आणि ते नेमकं बंद पडलं. चला असू दे आता. इथं स्वयंपाक जो माझा निम्मा अर्धा इथं मी आहे असा ठेवून गेली होती ना, तर तो स्वयंपाक इथं तसाच पडला आहे. तर आता
डबल गॅस सुरू केला. आता पहिल्यांदा वांग्याला फोडणी द्यायची आणि बघू शकता एवढं सगळं आवरायला जवळपास एक अर्धा ते पाऊण तास गेला माझा तिकडं. त्यामुळं स्वयंपाकाला वेळ झाला. आता आमच्या इथं बाहेर काम सुरू आहे, त्यामुळं मला तर व्हिडिओ जोडायला इतका खटखट खटखट आवाज येतो आहे ना, काय सांगायचं. पण पण विशेष म्हणलं तो आवाज आहे ना, तर डायरेक्ट व्हिडिओमध्ये येत नाही. पण मी असं आम्हाला प्रत्यक्षात खूप जास्त ऐकायला येतं आहे. आता किती दिवस काम सुरू असणार आहे काय माहिती. त्यामुळं आता जवळपास एक 8 दिवस झालं काम सुरू आहे. सकाळी 10 वाजल्या रे वाजल्या म्हणलं ना, 10 वाजल्यापासून जे सुरू असतं तेच पाक संध्याकाळी 5:30, 5, सव्वा 5, 5:30 वाजेपर्यंत तर सुरूच असतं. कंटिन्यू अशी खटखट खटखट सुरू असते. दुपारी फक्त 1:30-2ला जेवायच्या टायमिंगला तेवढे एक अर्धा ते 1 तास बंद असतं, नाही तर चालूच आहे खट खट खट. डोकं सगळं पूर्ण हे होऊन जाते. सुरुवातीला तर 1-2 दिवस माझं डोकं दुखतच होतं. तसं आता थोडीशी सवय झाल्यासारखं झाले. त्यामुळं टी व्ही बघायला येत नाही, काही बघायला येत नाही. फक्त तो बाहेरचाच खटखट आवाज आपला ऐकत बसायचा. जरी टी व्ही लावला तर टी व्हीचं काही समजत पण नाही, ऐकायला पण येत नाही. तर असं असतं. चला आता इथं बघू शकता मी आता कढईमध्ये तेल गरम करून घेतले. जिरे मोहरी कढीपत्ता घालायचा. नंतर जे वाटण तयार करून घेतलं होतं तर ते वाटण घालते. गरम पाणी थोडंसं घालणार होते मी, त्यामुळं गरम पाणी आता थोडंसं गरम करायला ठेवणार आहे. तर हे वांग्याच्या छोट्या छोट्याशा पातळ एका म्हणजे अर्ध्या वांग्याचे 3 भाग करून असं मी वांगं कट केलं. 2च मला जास्त वाटायला लागले, त्यामुळे मी तिसरं वांगं काही टाकलंच नाही. त्यामुळे 2च वांगे मी घातले होते आणि पातळ पातळ असे काप केले की मग जास्तच फोडी होतात त्याच्या. आणि मग संचित पण खात नाहीत, त्याचे पप्पा पण खात नाहीत, मी एकटीसाठीच. आणि थोडं पण असल्यावर ते कसं वेगळंच वाटतं. त्यामुळं म्हणलं जरा जास्त पाहिजे म्हणून मग मी थोडंसं जास्तच हे घेतलं होतं. एकदमच खटखट खटखट आवाज येतोय. बंद केला दरवाजा, तरी दरवाजा बंद केला तरी पण आवाज यायचा तो तेवढा येतोयच. ते आवाज यायला लागले की माझं तर मनच लागत नाही, इतका डेंजर असा आवाज येतोय. चला तर हे काय सांगत होते मी. तर हे वांगे आहेत, तर मी थोडंसं पाणी घातलं आणि त्या मसाल्यामध्ये थोडंसं वाफेवर एक 5 मिनटं शिजू द्यायची. तोपर्यंत जे आपलं गरम करायला पाणी ठेवलं आहे ना, ते पण गरम होते. नंतर शेंगदाण्याच्या पोळीची पण फरमाईश आली होती, त्यामुळे आता शेंगदाण्याच्या पोळीची तयारी करते मी. आता शेंगदाणे काय भाजायच्या भानगडीतच नाही बसले. शेंगदाण्याचा कूट ऑलरेडी होता, तर तोच कूट घेतला मी. त्याच्यामध्ये थोडीशी इलायची घालायची, गूळ घालायचा आणि मिक्सरमध्ये फिरवायचा. आता त्यामुळे मस्तच आपलं पटकन होणारी शेंगदाण्याची पोळी पण तयार होते. त्यामुळे आता इथं मी भरपूर अशी इलायची घातली, थोडासा गूळ घातला आणि आता शेंगदाण्याचा कूट तर ऑलरेडी बारीकच आहे, त्यामुळे जास्त असं फिरवलं नाही, व 1-2 वेळा फिरवलं. इलायचीचा वास येतोय का बघितलं, छान असा वास येतो त्या इलायचीचा. नंतर त्या वांग्याकडे पण बघावं म्हणलं, थोडीशी काय हलावं आहे. तर असं म्हणजे कसं वाफेवर पण थोडंसं वांगं शिजवलं ना तर वांगं शिजतं. त्यामुळं पटकन पाणी घालायचं नाही. मग ते कुठली पण भाजी असू द्या, तर त्याला एक 5 मिनटं तर वाफेवर ठेवायचं. वाफेवर ठेवलं की शिजते पटकन. नाही तर बटाटा असू द्या, वांगा असू द्या, शेंग असू द्या, काय पण असू द्या, पटकन पाणी घातलं की शिजत नाही. त्यामुळे कुठली पण भाजी करायची अगोदर मी 5 मिनटं तर त्याला झाकून ठेवत असते. मग थोडीशी स्टीम बसली का मग नंतर पाणी घातलं की लगेच शिजतं. आणि त्यातल्या त्यात गरम पाणी घातल्यावर तर तर्री पण एकदम पटकन येते, पटकन वर येतो आणि मग शिजते पण लवकर. तर असं मी करत असते. आणि मग आता थोडंसं पाणी प्यायचं होतं मला. मी पाणी आता मिक्स करून पाणी पिते. गरमी सुरू झाली आणि ते फिल्टरचं पाणी इतकं गरम लागते ना, काय सांगायचं. त्यामुळं मी माझ्यासाठी तर एक बॉटल फ्रीजमध्ये भरून ठेवत असते. मला पण खूप जास्त थंड पाणी प्यायला आवडत नाही, पण बऱ्यापैकी थोडं आपल्या डेऱ्यात असतं तसं तर बरं वाटतं. त्यामुळे डेऱ्यात जसं पाणी असतं ना, तसंच मी मिक्स करून पाणी पित असते आणि छान थंड थंड पाणी पिलं की बरं वाटतं. मग थंड पाणी पिऊन झालं माझं. संचित बोलत होता मला पण पाहिजे, तर संचितचं पण असं काहीतरी चालू असतं. पीठ सकाळीच मळलेलं होतं मी. सकाळी नाश्त्याला चहा चपाती केली होती, त्याचं थोडंसं पीठ शिल्लक होतं, तर त्याच्या आता थोड्या चपात्या करायच्या होत्या आणि शेंगदाण्याच्या पोळ्या पण करायच्या होत्या. मग इथं बघत होते मी पीठ आहे तर साईडला काढून ठेवलं होतं. आणि पीठ कसं कधी पण शिल्लक पीठ असेल तसं मी जास्त शिल्लक ठेवतच नाही. सकाळी मळलं तर फार फार तर संध्याकाळपर्यंत, मग जास्त शिल्लक असं मी करतच नसते. आणि राहिलं तर संपवून पण टाकायचं पटकन. आणि मग ते फ्रीजमध्ये वगैरे पीठ ठेवलं असेल तर मग स्वयंपाक करायच्या अगोदर एक अर्धा तास काढून ठेवायचं, म्हणजे पीठ जरा रूम टेम्परेचरवर येते आणि मग चपात्या वगैरे पटकन करायला येतात. नाही तर थंड पिठाच्या चपात्या उरकत पण नाहीत लाटायला. ते असं जेवढी मोठी चपाती करेल तेवढी अशी नंतर लहान अशी बारीक झाल्यासारखीच चपाती होती. हा माझा आलेला अनुभव आहे. तर ते तसं असतं. आणि मग ते थोडंसं पीठ होतं, भाकरी पण करायच्या होत्या, शेंगदाण्याची पोळी पण करायची होती, थोडीशी चपाती पण करायची होती. तर असं आज एवढं खाण्याने माणसं 3 आणि करते मी किती काय काय. त्यामुळे आता जे वांगं थोड्या वेळ 5 ते 10 मिनटं वांगं मी छान वाफेवर म्हणजे थोडंसं वाफेवर शिजवून घेतलं. वांगं शिजलं की नंतर त्याच्यामध्ये मी गरम पाणी ॲड केलं आणि फुल गॅसवरच शिजवत होते मी. फुल गॅसवर पण शिजलं की छान लागते, त्यामुळे असं खळखळ उकळी येऊ द्यायची.
आणि फुल गॅसवर आता शिजवून घ्यायची. तर मला भाकरी करायच्या होत्या, 2च भाकरी करायच्या होत्या. त्यामुळे इथं मी मक्याचं पीठ घेतलं आहे आणि आता पटकन भाकरी करून घ्यायच्या. गरम करायला तवा पण ठेवला आहे मी. मक्याच्या भाकरी करायला थोडासा वेळच लागतो आहे, पण आपलं करायचं आपलं 2 मी काय करत असते, जास्त भाकरी वगैरे करायच्या असतील ना, तर मग जास्त भाकरी करायच्या असतील तर मग मी काय करते, 2 तवे ठेवत असते आणि दोन्ही तव्यावर मग भाकरी करून घेत असते. म्हणजे पटकन मला कसं भाकरी थापायला वगैरे म्हणजे उरकतं, पण ते मक्याच्या भाकरीच होते काय, मक्याची भाकरी शेकतच नाही पटकन, त्यातच वेळ जास्त जातो. त्यामुळे मी आता तर काय करते, 3-4 जरी भाकरी करायच्या असतील ना, तर मी 2 तवं गरम करत असते आणि दोन्ही तव्यावर एकदम पीठ मळून घ्यायचं आणि दोन्ही तव्या पटकन भाकरी करून घ्यायच्या. 2 तवा असतील ना, तरी म्हणजे 4, 5, 6 भाकरी जरी करायच्या असल्या ना, तर 5 ते 10 मिनिटात भाकरी करून होतात. आणि तेच एका तव्यावर 2 भाकरी करायची म्हणलं ना, तर 10 मिनिटं जातात. तेवढा वेळ लागतो. मकीची भाकरी शेकतच नाही पटकन. तसं ज्वारीची भाकरी म्हणा, बाजरीची भाकरी म्हणा, पटकन शेकते. पण मक्याच्या भाकरीला गॅस पण जास्त लागतो. त्यामुळे गॅस पण पटकन म्हणजे असा संपतोय. पण मक्याची भाकरी खायला हलकी असते आणि घरात कसं आई दादांना दोघांना पण शुगर आहे. त्यामुळे मग ते जास्त करून मक्याचीच भाकरी खातात. मग आमच्यासाठी ज्वारी वगैरे आणत असतो आणि मग ज्वारीची कधी तर बनवत असतो आम्ही पण. तर असं आहे बघा, बोलता बोलता माझा किती स्वयंपाक झाला. एवढं सगळं माझं काम वाढवलं होतं, तर ते मी सगळं घड्याळाचं भरून घेतलं. भाकरी करून करायला लागले. वांगं आपलं तयार झाले. आता राहिलेत म्हणजे शेंगदाण्याच्या पोळ्या. तर त्या पण आता पटकन करून घ्यायच्या. त्याला पण जास्त वेळ लागत नाही आणि लोखंडाच्या तव्यामध्ये शेंगदाण्याच्या पोळ्या, चहा चपातीची चपाती खरंच छान लागते. पण पटकन म्हणजे करपतं, त्यामुळे लक्ष द्यावं लागते. उकळी आली का थोडंसं मी रश्श्यात त्याचा शेंगदाण्याचा कूट मिक्स केला मी. गरजेनुसार करायचं, कारण कांदा टोमॅटो घातलं ना, तर त्याची थोडीशी ग्रेव्ही तयार होते. त्यामुळं असं खूपच पातळ वगैरे वाटायला लागले की मग शेंगदाण्याचं कूट घालायचा. कांदा टोमॅटोची ग्रेव्ही जास्त असेल तर मग नाही घातलं तरी पण चालते, पण मी थोडासा कांदा टोमॅटो घातला होता. त्यामुळे मग मी थोडासा शेंगदाण्याचा कूट मिक्स केला आणि इथं बघू शकता माझी खालची भाकरी थापून झाली, तर वरची काय शेकता शेकेना पटकन. तर असं असतं. त्यामुळं आपले पटकन आता भाकरी झाल्या की लगेच मग पटकन शेंगदाण्याची पोळी तयार करायला घ्यायची आणि मग जेवण करून घ्यायचं. आणि गरमी एवढी वाढली काय सांगायचं, संचित तर आमचं जेवणच खरे नाही. सकाळचा नाश्ता पण टीचर काय म्हणलेत, की सकाळी आता टिफिन वगैरे काय देऊ नका, एक्झाम सुरू आहे. त्यामुळं मग सकाळीच हेवी असं काय तर नाश्ता करून पाठवत जावा. आणि मग संचित सकाळचा पण नाश्ता काय करत नाही. घरी आल्यावर पण भूक लागली करतो आणि दिलं की ते पण काय खात नाही. त्यामुळं गरमीमुळं जेवण पण काय करू वाटत नाही. तर असं होते. मोठ्यांना त्रास होतोय ते काय, लहानांना तर मग जास्तच होतं. त्यामुळं मग दुपारच्या वेळेस जरा हेवी जेवण करायचं आणि मग संध्याकाळी थोडं साधं काहीतरी केलं तरी चालते. संध्याकाळचं तसं पण सिम्पलच असं काहीतरी खावं म्हणतात. तर मग आता एवढं केलं होतं, पण संचितनी शेंगदाण्याची पोळी पण नाही खाल्ली, भाकरी पण नाही खाल्ली. वांगं तर द्या सोडून तिकडं, ते पण काय खात नाही. पण शेंगदाण्याची पोळी तर खायला म्हणलं, पण ते पण काय खाल्लं नाही संचितनी. संचित असाच आहे, आगाव खात नाही लवकर काय काय. आणि त्याचं कसं आहे, आता पहिलीच जातोय. मग पहिलेच जातोय म्हणल्यावर स्वतःच्या हाताने खायला पाहिजे का नाही. तर ते स्वतःच्या हाताने अजिबात खात नाही ते. सगळं म्हणतोय सगळ्यांनी सगळं चारायला पाहिजे त्याला. त्यामुळे ते असं आपण चारलं ना, तर मग ते जेवण करणार आणि आपण नाही म्हणलं ना, आता मी तर त्याला 2-3 दिवस झालं असं म्हणते, की "तो आता पहिलीला जाणार आहे. पहिलीला जाणार म्हणजे तो हाताने स्वतःच्या खायला पाहिजे." त्यामुळे मी मी पण चारत नाही आणि त्यांना पण चारू नका म्हणते. तर आम्ही दोघं पण थोडंसं चारत नाही, तर तो जेवणच नाही करत आणि 2-3 दिवसात खराब पण दिसायला लागला मग त्यामुळं मग काय करायचं आता, ते कधी खायला तेव्हा खायला. आता आपल्याला काळजी म्हणून त्याला चारायला लागते. त्यामुळे आता हे पण हे मी ज्यावेळेस शेंगदाण्याची पोळी, आता हा जो स्वयंपाक बनवते ना, तेव्हा पण मी त्याला तसंच म्हणलं होतं, "तू खाल्लं तरच खायचं, नाहीतर आम्ही तर कोण चारणार नाही." तर त्यांनी नाही जेवण केलं नाही. त्यांनी सकाळी पण स्वतःच्या हाताने नाश्ता केला नव्हता. दुपारी पण म्हणलं, "तू आता" असं वाटलं, की आता सकाळी एवढा नाश्ता केला नाही म्हणलं, दुपारी तर खायला स्वतःच्या हाताने. दुपारी पण नाही खाल्लं. मग संध्याकाळी पण नाही खाल्लं. मग जाऊ दे म्हणलं, जास्तच बारीक दिसायला लागला. त्यामुळे आता चारतोय आम्ही. त्याला जेव्हा कधी वाटेल तेव्हा खायला हाताने. आता काय करायचं? व संचितचं तसंच असतं. स्कूलमध्ये खातोय आणि घरी अजिबात नको म्हणते. स्कूलमध्ये पण उरकत नाही त्याला खायला. ते तर माझी शेंगदाण्याची पोळी लाटून झाली आणि ह्या डब्यामध्ये थोडंसं तूप आणलं होतं अर्धा किलो. मग ते अर्धा किलो तूप डब्यात बसत नव्हतं. म्हणून मी ते छोट्या स्टीलच्या डब्यात थोडं काढून ठेवलं होतं. ते पराठे नंतर चपात्या वगैरे करताना थोडं संपलं होतं, थोडंसं राहिलं आहे. तेच तव्या मी थोडंसं पसरून घेतलं आणि शेंगदाण्याची पोळी, पराठा असं काय करायचं म्हणलं की मग तुपामध्ये छान लागतं. त्यामुळे मी तूप लावून छान असं लालसर शेंगदाण्याच्या पोळ्या असा भाजून घ्यायच्या आणि शेंगदाण्याच्या पोळ्या बघू शकता थोडीशी फुगली सुद्धा. वांग्याचा गॅस अजून सुरूच आहे. वांग्याचा गॅस वाफ दिली होती. मग आता वांगं एकदम छान मऊ शिजलं की बरं लागतं खायला. आणि थोडासा रस्सा जास्त झाला होता, पाणी माझ्याकडून जास्त झालं होतं, त्यामुळे म्हणलं पाणी पण थोडंसं कमी होऊ द्यावं.
आणि अजून शेंगदाण्याच्या पोळ्यावर राहिल्या पण होत्या करायच्या. तर आता जेवायला खरंच खूप जास्त वेळ झाला होता, कारण त्यांनी घड्याळ फोडलं, ते फोडलेलं सगळं गुंडाळून ठेवलं, सगळं कचरा वगैरे ते सगळं टाकून दिलं. ते सेल लावण्यात जोडण्यात त्याच्यात वेळ गेला. मग त्यामुळे स्वयंपाकाला अशा रीतीने माझ्याकडून झाला आहे वेळ. तरी पण घड्याळाकडे बघत बघत आपलं चालू होतं पटकन करायचं. इथे बघू शकता शेंगदाण्याची पोळी आपली तयार झाली. दुसरी पण पोळी झाली करून. आणि आता हे कट्ट्यावरचं आवरून घ्यायला लागले. आता इथलं काय आता आवरत बसत नाही. आता पहिलं सगळ्यांना जेवण घ्यायचं, जेवण करून घ्यायचं आणि मग कट्ट्यावरचा जे काय पडलेला पसारा वगैरे आहे तर तो आवरून घ्यायचा. तर हे पोळपाट वगैरे घासायचं आहे, त्याला घासायला तिकडं साईडला ठेवलं. हा डब्बा पण गुंडाळून ठेवला. ते पीठ वगैरे पडले तर ते पीठ पण पुसून घेते, म्हणजे कसं नंतर आपली फक्त आवरून वगैरे कट्टा वगैरे पुसून घेतला तरी पण होते. ते पीठ पण पुसून घेतलं. ताटामध्येच भाकरी वगैरे काढून घेतल्या होत्या मी. आणि तुम्ही जवळून बघू शकता आपली शेंगदाण्याची पोळी किती छान दिसते. लोखंडाच्या तव्यामध्ये करपते तुम्हाला मी सांगितलंच, पण टेस्ट मात्र भारी लागते. त्यामुळं लोखंडाच्या तव्यात करायचं असलं की लक्ष द्यायला लागते. वांग्याचा गॅस पण बंद केला आणि लोखंडाच्या म्हणजे कढईमध्ये केल्यामुळं थोडंसं कालवून काळं पण झाले. इथं मस्त असं आपल्या शेंगदाण्याच्या पोळ्या तयार झालेत, भाकरी तयार झाले. चला या पटकन तुम्ही गरमागरम जेवण करायला. तर लगेच दुपारचं जेवण वगैरे करून घेतलं. टी व्ही बघत बघत जेवण करत होतो आम्ही. तर इथं बसलो होतो. रात्री सुकी भेळ केली होती, सुकी भेळ पण थोडीशी होती, मग ती भेळ पण घेतली. नंतर मग जे घड्याळ फुटलं होतं तर ते फुटलेलं घड्याळ आम्ही दुरुस्तीसाठी आलो होतो. तर ते म्हणले दुरुस्त काय होत नाही, आणि घड्याळ चालूच होतं पण ते पिशवीत काय ते काटे हल्ले, ते घड्याळ बंदच पडलं. त्यामुळे ते म्हणले आता इथं काच बसवून मिळते पण उघडत उघड मिळणार काच. मग इथं आम्ही विचारलं, दुरुस्त होत नाही म्हणले. नंतर मग आम्ही नवीनच घड्याळ घेतलं आणि मग नवीन घड्याळ घेऊन मग घरी आलो. तर असं आहे, काम वाढवलं संचितनी. इथं मूर्त्या वगैरे मिळतात बघा, तर लोखंडी नाही, दगडी मूर्त्या सगळ्या घडवून वगैरे मिळतात. नंतर मग आम्ही घड्याळ घेतलं. घड्याळ घेऊन इथं घरी आलो. तर यायला थोडासा वेळच झाला होता. मग संचीची अजून चालली होती गडबड, मी लावतो घड्याळ, मी लावणार आहे. मग छोटंसंच आणलं होतं. मग आता हे लावायचं थोड्या दिवस इथं खाली ना, वरच्या रूममध्ये मोठं आहे, तर ते वरच्या रूममध्ये गरज वाटली तर मोठं इथं आणायचं आणि हे वरच्या रूममध्ये घेऊन जायचं. तर जाळी वगैरे थोडीशी लागली होती, मग ती जाळी काढली आणि आता हे घड्याळ आहे तर लावायचं. तर जवळपास आम्ही येताना इडलीचं भांडं वगैरे पण बघायचं होतं, तर ते पण बघितलं होतं आणि इथं घड्याळ पण घेऊन आलो. तर ह्याला वेळ झाला जास्त, सगळीकडं दुरुस्तीसाठी विचारलं, दुरुस्त झालं तर होणार नाही म्हणले. तर असं असतं. चला आज दिवसभराचं रुटीन कसं वाटलं नक्की सांगा. बाय.